नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी रुपाली. आपण पाहतो या क्षणाची एक मोठी बातमी आहे. कोकाट यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. आपण ही दोन दृश्य पाहतोय. एका ठिकाणी नाशिक पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाशिक पोलीस आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत. लीलावती रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टरांशी संपर्क साधून डॉक्टरांच्या मागणीनंतर डॉक्टरांना विचारपूस केल्यानंतर ते कोकाट यांना अटक करणार आहेत. तर दुसरीकडे आपण कोकाट यांचा राजीनामा पाहतोय, जो राजीनामा अजित पवार यांनी स्वीकारलेला आहे. तर माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आहेत आणि त्यांनी अजित पवारांकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर आज अजित पवार यांनी हा राजीनामा स्वीकारलेला आहे. खुद्द अजित पवार यांनी स्वतः ट्विट करत या राजीनाम्याची प्रत शेअर केलेली आहे. या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय. सध्या नाशिक पोलिसांची टीम मुंबईकडे रवाना झालेली आहे. त्यामुळे कोकाट यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कोकाट यांचं अटक वॉरंट देखील साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे. त्यामुळे कोकाट यांवर कारवाईसाठी आता मुंबईत नाशिक पोलीस दाखल होणार आहेत. तर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माझ्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. संवैधानिक प्रक्रियेनुसार कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देण्यात येणार आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचं पालन होईल याकरिता आम्ही कटिबद्ध आहे. लोकशाही मूल्य जपली जातील आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, अशा आशयाचं ट्विट अजित पवार यांनी केलेलं आहे. तर अजित पवार यांनी 2 दिवसानंतर आपलं मौन सोडलेलं आहे आणि स्वतः त्यांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिलेली आहे. त्यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा देखील स्वीकारलेला आहे. अधिकृत राजीनामा त्यांनी दिलेला होता आणि तो आता अजित पवार पक्षाकडून स्वीकारण्यात आलेला आहे.